धनुष्यबाण कुणाला मिळणार अशी चर्चा करण्यापेक्षा हिंदुत्ववादी मतं कुणाला मिळणार अशी चर्चा खरं तर करायला हवी। राजकीय वर्तुळातही असंच काहीसं सुरू आहे। शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद सध्या कोर्टामध्ये सुरू आहे। त्याची सुनावणी आपण बघतो आहोत, सध्या सुरू आहे आणि त्याचा निकाल यायचा तो येईलच। पण हे सुरू असताना उद्धव सेना, शिंदे सेना, भाजपा यांच्या सोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या सगळ्या वादामध्ये उडी घेतलेली आहे। वास्तविक त्यांचा या वादाशी दुरान्वयही संबंध नाहीये, कारण त्यांचा मतदारही पूर्ण वेगळा आहे। शिवसेना चिन्ह गोठवलं जावं अशी उद्धव सेनेची इच्छा आहे, पण जर का ते गोठवलं तर त्याचा उपयोग दोन्ही शिवसेनांना होणार नाहीच आहे। उलट भाजपा यात जास्त फायद्यात राहील असा प्रकाश आंबेडकरांचा दावा आहे। कशाच्या आधारावरती प्रकाश आंबेडकर यांनी असा दावा केलाय? धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना पेलवलं नाही, आता ते ज्यांना पेलवेल त्यांच्याकडे जाईल असा दावा भाजपाचे नेते करतायत। पण ही सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे, अशा वेळी आपण अंदाज बांधून काहीच होणार नाहीये। आणि महत्वाचं म्हणजे धनुष्यबाण कुणाला पेलवेल या निकषावरती कोर्ट निर्णय देत नसतं। एकूणच चिन्ह गोठवण्याची मागणी का करण्यात आली, शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवलं तर भाजपला कसा फायदा होईल, अशा ठळक मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करणार आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कोर्टातला युक्तिवाद संपलेला आहे। या दरम्यान विधिमंडळ पक्षातल्या आमदारांचं बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्षाचं बहुमत असं मानता येणार नाही, असा दावा त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला। 2022 मध्ये शिंदेंकडे आमदारांचं संख्याबळ गेलं आणि नंतर निवडणूक आयोगाने त्यांना खरी शिवसेना मानून धनुष्यबाण दिला। उद्धव सेनेचं म्हणणं असं आहे की जर पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या संख्याबळाचाच वापर करून नंतर त्यांनाच मूळ पक्ष आणि चिन्ह मिळत असेल तर पक्षांतर विरोधी कायद्याचाच उद्देश निष्प्रभ होईल। आणि म्हणून सिब्बल यांची भूमिका साधारण अशी आहे की धनुष्यबाण आम्हाला परत द्या, आणि जर का ते लगेच शक्य नसेल तर शिंदे सेनेलाही त्याचा फायदा घेऊ देऊ नका, ते चिन्ह गोठवा। कारण शिंदे आजही या चिन्हाच्या माध्यमातून कथित पक्षांतराचे फायदे घेत आहेत। आता या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर यांनी काही दावे केलेत। खरंच शिवसेनेचं मूळ चिन्ह धनुष्यबाण गोठवलं तर काय होईल? काय मुद्दे बघूयात। पहिलं, शिंदे सेनेची सर्वात मोठी राजकीय मालमत्ता कमजोर होईल। शिंदे यांच्या शिवसेनेकडे आज शिवसेना हे नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण आहे, त्यातून त्यांना आम्हीच खरी शिवसेना हा दावा मतदारांसमोर आतापर्यंत करता आलेला आहे, तो यापुढे करता येणार नाहीये। जर धनुष्यबाण गोठवला तर शिंदेंना प्रश्न पडू शकतो की भाजपाबरोबर सत्तेत राहून पण शिवसेनेचा ऐतिहासिक ब्रँड आणि चिन्ह नसताना स्वतंत्र राजकीय ताकद किती टिकेल, आणि हा प्रश्न जितका शिंदेंसाठी गंभीर होईल तितकं भाजपावरचं त्यांचं राजकीय अवलंबित्व वाढू शकतं। दुसरा मुद्दा, शिंदेंचे आमदार खासदार भाजपाकडे वळण्याचा धोका आहे का? प्रकाश आंबेडकरांचा हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांचं म्हणणं आहे चिन्ह गोठवल्यावरती दोन्ही शिवसेनेतले आमदार खासदार आपापल्या पक्षामध्ये टिकतील का, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मग जी परिस्थिती उद्भवेल त्याचा फायदा भाजपा घेऊ शकतो। काही लोक थेट भाजपात जाऊ शकतात आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलेली आहे। तिसरा मुद्दा, हिंदुत्ववादी मतांमध्ये भाजपा सर्वात मोठा दावेदार ठरणार का? शिवसेना आणि भाजपा यांचा अनेक दशकांचा मतदार वर्ग काही अंशी एकमेकांवरती ओव्हरलॅप करतो, विशेषतः शहरी महाराष्ट्र, मग त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे इथला मतदार आहे आणि हिंदुत्ववादी मतदार हा देखील आहे। धनुष्यबाणाबद्दल पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली। शिंदे सेनेला नवीन चिन्ह दिलं तर त्यांना नव्याने ओळख मजबूत करावी लागणार आहे। हे अर्थातच वेगामध्ये होणार नाहीये, त्याला वेळ लागेल। अशावेळी या सगळ्यामध्ये संघर्ष वाढला तर या मतदारांसमोर भाजपा हा सर्वात स्थिर आणि परिचित राष्ट्रीय पर्याय म्हणून उभा राहू शकतो। यात एक महत्त्वाचं म्हणजे भाजपा मजबूत म्हणण्यापेक्षा स्पर्धक कमकुवत झाल्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो, असं यामध्ये म्हणता येईल। चौथा मुद्दा, ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष वाढला तर भाजपाची ऊर्जा वाचणार। धनुष्यबाण गोठला तर ठाकरे शिंदे लढाई संपत नाही, उलट ती आणखी तीव्र होऊ शकते, ते एकमेकांशी भांडतील। अशा वेळी भाजपाला त्यांच्याशी भांडण्यामध्ये आपली ऊर्जा खर्च करायची गरजच पडणार नाही। याला साध्या भाषेमध्ये अपोजिशन फ्रॅगमेंटेशन किंवा प्रतिस्पर्ध्यांचं विभाजन असं म्हणता येईल। पाचवा मुद्दा,
महायुतीमध्ये भाजपाची बार्गेनिंग पॉवर वाढेल. आज महायुतीमध्ये भाजपला शिंदे सेनेशी जागा वाटप, मंत्रिपदं, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधली पदं अशा अनेक बाबतीत वाटाघाटी कराव्या लागतात. पण समजा शिंदे सेना हा स्वतंत्र ब्रँड कमजोर झाला किंवा कमकुवत झाला तर दोन प्रकारे चर्चा कशी होऊ शकते बघा. पहिली, चिन्ह असेल तेव्हा काय होईल? आमच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आहे, आम्हाला एवढ्या जागा हव्यात. आणि दुसरी, चिन्ह गोठवल्यावर काय होऊ शकते? आमचा पक्ष आणि मतदार टिकवण्यासाठी महायुतीची गरज अधिक आहे. आता सहावा मुद्दा बघा. शिंदे गट स्वतंत्रपणे कमकुवत झाला तर त्याचे दोनच मुख्य मार्ग उरू शकतात. राजकीय दृष्ट्या अत्यंत साधं समीकरण आहे. शिंदे सेना मजबूत असेल तर भाजपाचा सहयोगी पण स्वतंत्र बार्गेनिंग पॉवर असलेला पक्ष. दुसरं, शिंदे सेना कमकुवत झाली तर काय होईल? भाजपावर अधिक अवलंबून राहावं लागेल. आणि तिसरं, शिंदे सेना अत्यंत कमकुवत झाली तर त्यातले काही नेते थेट भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर याच शेवटच्या दोन शक्यतांकडे बोट दाखवत आहेत. त्यांनी स्पष्टपणे असा अंदाज व्यक्त केलाय की कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा राजकीय फोडाफोड होऊ शकते. जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या निर्णय कोणाच्याही बाजूने लागू, फायदा हा बीजेपीचा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जी शक्यता वर्तवली आहे त्या आधारे काही मुद्द्यांची आपण चर्चा केली. पण चिन्ह हे जर समजा गोठवलं म्हणजे भाजपाचा आपोआपच विजय होईल किंवा त्यांना फायदा होईल, हे काही अचूक असं समीकरण म्हणता येणार नाही. दोन्ही शिवसेनांची ओळख, घटनात्मक स्थैर्य म्हणजे संघटनात्मक स्थैर्य आणि आमदार खासदारांची निष्ठा पुन्हा अनिश्चित झाली तर महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या आणि तुलनेने स्थिर संघटनात्मक पक्षाच्या नात्याने भाजपला या सगळ्याचा सर्वाधिक अप्रत्यक्ष राजकीय फायदा मिळण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं. आणि प्रकाश आंबेडकर यांचाही असाच दावा असावा कदाचित. सध्या तरी भाजपा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आतापर्यंतचे निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागत आलेले आहेत. एकीकडे शिंदेंची बाजू मजबूत असताना उद्धव ठाकरेंची अवस्था ही मात्र कमकुवत झाली आणि वरचेवर होत चालली आहे. आमदार, खासदार आणि अगदी कार्यकर्ते सुद्धा त्यांना सोडून जात आहेत. शरद पवारांचा पक्ष केवळ नावाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. काँग्रेसबरोबर उद्धव सेनेच्या कुरबुरी ह्या सुरूच असतात अधूनमधून. अशात कोर्टाचा निर्णय जर का विरोधात गेला तर उद्धव सेना एकटी पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे चिन्ह गोठवल्यास वेगळा काही फायदा होईल असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या या लढाईमध्ये कोण जिंकेल? चिन्ह गोठवलं तर त्याचा थेट फायदा भाजपाला होईल का? कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.